निकाल लागलाय आणि आता घरात एकच गोंधळ. पुढे काय करायचं? इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्ट्स, कॉमर्स हजारो पर्याय आहेत. पण फ्युचर प्रूफ करिअर कोणतं? एक क्षेत्र आहे जिथे कधीच रिसेशन येत नाही आणि डिमांड दिवसेंदिवस वाढते. ते म्हणजे फायनान्स. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 10वी आणि 12वी नंतर जर फायनान्समध्ये करिअर करायचं असेल तर कोणते ऑप्शन्स आहेत आणि कशी सुरुवात करायची. नमस्कार, मी सीए प्रज्ञा श्रीधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 10वी नंतरनं कॉमर्स स्ट्रीम निवडा, कारण फायनान्सचं फाउंडेशन इथेच सुरू होतं. कॉमर्समध्ये तुम्हाला अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स, OC ज्याला आपण ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स म्हणतो, किंवा SP म्हणजेच सेक्रेटरियल प्रॅक्टिस, हे असे विषय असतात. आणि हाच अभ्यास पुढे तुम्हाला BCom, CA किंवा इतर फायनान्सच्या डिग्रीसाठी मदत करतो. आणि हो, मॅथ्समध्ये कमी मार्क असले ना तरी चिंता करू नका. माझ्या अनुभवावरून सांगते, मार्क्स कमी असले तरी फायनान्समध्ये तुमचं करिअर स्ट्रॉंग होऊ शकतं. 12वी नंतर तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. तुम्ही डिग्री कोर्सेस आणि एखादा प्रोफेशनल कोर्ससुद्धा करू शकता. कॉमर्समध्ये डिग्री कोर्सेस जनरली 3 वर्षांचे असतात. म्हणजे तुम्ही प्लेन BCom करू शकता किंवा तुम्ही BAF करू शकता, बॅचलर इन अकाउंटिंग अँड फायनान्स, किंवा BMS करू शकता, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज. नंतर बॅचलर इन फायनान्शियल मार्केटसुद्धा आहे, किंवा BBA किंवा BBM करू शकता. BBA म्हणजे काय, तर बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, आणि BBM म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट. आता या कोर्सेसमुळे तुमचं जनरल नॉलेज वाढतं आणि एक बेस तयार होतो. आणि त्यानंतर तुम्ही MBA सारखं एखादं पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा करू शकता. आता डिग्री कोर्सेसबरोबरच तुम्ही प्रोफेशनल कोर्सेससुद्धा करू शकता. तर पहिलं आहे CA. तुम्ही चार्टर्ड अकाउंटन्सीचा कोर्स करू शकता. त्यानंतर तुम्ही ऑडिट किंवा टॅक्सेशनमध्ये, म्हणजे जे काही कोर सब्जेक्ट्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही जॉब करू शकता किंवा स्वतःची प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर CMA आहे, म्हणजेच कॉस्ट अकाउंटंट. इथे तुम्ही कॉस्टिंग मॅनेजमेंट किंवा एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत तुमची प्रोफाईल बनू शकते. त्यानंतर CS आहे, म्हणजेच कंपनी सेक्रेटरी, जे कॉर्पोरेट लॉ किंवा कंपनीज ॲक्ट आणि त्याच्या कंप्लायन्स रिलेटेड काम करतात. किंवा सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर असतात, जे वेल्थ ॲडवायझर्स असतात किंवा इन्व्हेस्टमेंट प्लॅनर म्हणून काम करतात. तर या प्रोफेशनल कोर्सेसना रिस्पेक्ट आणि इन्कम दोन्ही जास्त असतो. पण आजच्या काळात तुमच्या डिग्रीपेक्षा तुमच्या स्किल सेट्सला जास्त किंमत आहे. म्हणून पुढील गोष्टी शिकायला सुरुवात करा. पहिला आहे एक्सेल. डेटा ॲनालिसिस करण्यासाठी किंवा रिपोर्ट्स बनवण्यासाठी एक्सेल वापरला जातो, त्यामुळे एक्सेल शिकून घ्या. दुसरं आहे अकाउंटिंग सॉफ्टवेअर्स. टॅली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तर टॅली शिकू शकता किंवा इतर अकाउंटिंग सॉफ्टवेअर्स तुम्ही शिकू शकता, किंवा इन्कम टॅक्स GST रिलेटेड सॉफ्टवेअर्स पण आहेत, ते सुद्धा तुम्ही शिकू शकता. तिसरं आहे डिजिटल बँकिंग किंवा डिजिटल पेमेंट्स किंवा क्रेडिट स्कोअर काय असतं ह्याचं बेसिक समजून घ्या. चौथं आहे स्टॉक मार्केट ॲप्लिकेशन्स. झिरोदा आहे, ग्रो आहे, असे अनेक ॲप्लिकेशन्स आहेत. तर स्टॉक मार्केटचा तुम्ही अनुभव घेऊ शकता त्याच्यातून. आणि 5वं आहे इन्व्हेस्टमेंट्स, म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करतात, SIP काय असतं, ह्या सगळ्याचं बेसिक तुम्ही समजून घेऊ शकता. हा डिग्री कोर्स करताना किंवा एखादा प्रोफेशनल कोर्स करताना इंटर्नशिप नक्कीच करा. तुम्ही CA ऑफिस किंवा इन्शुरन्स फर्म आहेत, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत, किंवा एखाद्या फायनान्स एजंटकडे तुम्ही इंटर्नशिप करू शकता. त्याचबरोबर तुमच्या घरातले खर्चांचं प्लॅनिंग कसं करतात किंवा इन्व्हेस्टमेंट्स कसं करतात हे सुद्धा समजून घ्या. तुम्ही एखादा ऑनलाईन कोर्ससुद्धा करू शकता. YouTube आहे किंवा कोर्सेरा आहे किंवा NISM एक इन्स्टिट्यूट आहे, ह्यांचेसुद्धा ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्सेस असतात. तर तुम्ही ते कोर्ससुद्धा करू शकता. तर ह्या अशा गोष्टींमुळे ना तुम्ही लवकरच फायनान्स सॅव्ही बनू शकता. फायनान्स क्षेत्रातनं अनेक जॉब प्रोफाईल्स आहेत, पण काही मेजर प्रोफाईल्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला आहे, तुम्ही अकाउंटंट म्हणून जॉब करू शकता. तुम्हाला जर टॅक्समध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही टॅक्स कन्सल्टंट म्हणून जॉब करू शकता.
किंवा फायनान्शियल ॲनालिस्ट किंवा फायनान्शियल ॲडवायझर म्हणून तुम्ही काम करू शकता. त्याचबरोबर तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये किंवा इन्शुरन्स सेक्टरमध्ये किंवा म्युच्युअल फंड ॲडवायझर म्हणून सुद्धा काम करू शकता. आणि इव्हेंच्युअली ना काही वर्षांनी तुम्ही फ्रीलान्सिंगची प्रॅक्टिस किंवा तुमचा स्वतःचा स्टार्टअपसुद्धा सुरू करू शकता. निकाल काय लागला आहे ना ते महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे की पुढचा निर्णय तुम्ही किती हुशारीने घेताय. फायनान्स हे असं क्षेत्र आहे जे फक्त पैशाबाबतच नाही, तर इथे तुम्ही स्वतःचं आर्थिक स्वातंत्र्य गाठू शकता. पालकांसाठी एक विनंती आहे, जर तुमच्या मुलांनी फायनान्समध्ये इंटरेस्ट दाखवला तर त्याला फ्रीडम आणि डायरेक्शन दोन्ही द्या. आणि स्टुडंटसाठी एक सजेशन आहे किंवा एक ॲडवाईस आहे की सुरुवात छोटी जरी असली ना तरी कन्सिस्टन्सी ठेवा, कारण तुमचं करिअर इन फायनान्स जस्ट सुरू झालं आहे. तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली माहिती उपयुक्त वाटली असेल याची मला खात्री आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला आधीच लाईक केलं असणार आहे. आता ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.